त्यांनी काय केलं ते सांगावं ना. जे सत्तेत नाही त्यांनी हे असं असं केलं सांगण्यात काय असं. पण मी ठाकरेंच्याकडनं असं कधी ऐकलं नाही. त्या दोघांच्याची चर्चा काही मी कसं सांगू शकेल. मराठवाड्याचा विकास म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातच रखडला असं पंतप्रधानांचं आजचं उद्गार आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळी पट्ट्यात खूप वेळेस फिरलेला नाही, प्रधानमंत्री 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. त्यांनी काय केलं ते सांगावं ना. जे सत्तेत नाही त्यांनी हे असं असं केलं सांगण्यात काय असं. त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. जसं ते अमित शहा म्हणतात की गेल्या 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं ह्याचा हिशोब द्यावा. म्हणजे ते नेहमी सांगतात 14 ते 24. 14 ते 24मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही आहे. मी अपोजिशनमध्ये आहे. आणि ते हिशोब मला वाटतात त्यांची जबाबदारी ते सांगत नाही. सध्या त्यांच्याकडून ठासून दावा केला जातोय की देशामध्ये 400 पार आणि राज्यात 45 पार. स्थिती काय दिसते तुम्हाला आता फिरायला लागली? ते बघूया आता काय होतं. खरं माझं हे जो ठासून दावा करतात तो थोडा कमी आहे. कारण एकंदर लोकसभेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हे ते म्हणले असते ते अधिक योग्य दिसत असतं. तुमचे यापूर्वीचे अनेक भाग ते बऱ्यापैकी खरे ठरलेले आहे. आपलं काही असा आकडा महाविकास आघाडीचा काही अंदाज तर का आहे? आणि आता आम्ही अजून फॉर्म भरतो. इथं फॉर्म भरलं काय झालं इथं भरलं. अनेक ठिकाणी फॉर्म भरतात. आज सांगता येणार नाही. पण मला लोकांचा ट्रेंड दिसतो. आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी की शेतकऱ्यांच्यामध्ये दिसते, ती तरुणांच्या दिसते, समाजातल्या लहान घटकांच्यामध्ये दिसते. आणि ते उद्या मतदानामध्ये इफेक्ट होईल असं दिसतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.